जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त आंदोलनामुळे सगळ्या देशाचा आत्मा ढवळून निघालेला असताना या आंदोलनाला डायव्हर्ट कसं करता येईल या प्रतीक्षेत असलेल्या भाजपला एक आयता मुद्दा उपस्थित करून दिलेला आहे आम आदमी पक्षाच्या अत्यंत उथळ आणि बालिश राजकारणामुळे। आम आदमी पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी लढाई काल अचानक या आंदोलनावरनं सुरू झालेली आहे। खरं तर सुरुवातीलाच लक्षात घ्या की हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे आणि त्याच्यासाठी कुणीही कुठल्याही पद्धतीनं भांडू शकतं। हे का भांडले, यांनी असंच का केलं, तसंच का केलं असं म्हणून जर विरोधक एकमेकांची डोकी फोडायला लागले तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेसोबत आपली राजकीय व्यवस्थासुद्धा किती बुरसटलेली आहे याचंच दर्शन आपल्याला या निमित्तानं होतं आहे। काल पंतप्रधानांच्या निवासस्थानी जवळपास 6 ते 6.5 तासांचा ड्रामा पाहायला मिळाला आणि दिल्लीमध्ये ज्यांनी काम केलेलं असेल, ज्यांना दिल्ली जवळून माहिती आहे, त्यांना माहिती आहे की पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन होणं याचं गांभीर्य काय असतं। सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। तिथं सतत 24 तास आजूबाजूला काही मीटर परिसरामध्ये सातत्यानं पोलीस असतात आणि अशा ठिकाणी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काल काँग्रेसनं ठिय्या मांडला। त्याची सुरुवात नेमकी कशी झाली? काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा वाढदिवस होता। वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेलेले नेते अचानकपणे पंतप्रधानांच्या निवासस्थानी कसे पोहोचले, तिथून सरकारनं राहुल गांधींना नेमका काय प्रतिसाद दिला आणि मग नंतर सोनिया गांधींची या सगळ्यामध्ये एंट्री, असा एक 6-6.5 तासांचा ड्रामा झालेला आहे। त्याच्याबद्दल आपण बोलूच, पण सगळ्यात पहिल्यांदा काल जोपर्यंत हे आंदोलन सुरू होतं काँग्रेसचं, तोपर्यंतच आम आदमी पक्षाच्या ज्या रिॲक्शन यायला लागल्या त्या फार या सगळ्यामध्ये अत्यंत बालिश अशा प्रकारच्या होत्या। म्हणजे संजय सिंग ज्या पद्धतीनं, ज्या आक्रमक पद्धतीनं भूमिका मांडतात त्याच्याबद्दल आदर आहे, पण काल संजय सिंग यांची सुद्धा प्रतिक्रिया काय होती बघा। संजय सिंग असं म्हणतायत, सीजेपी के धरने को कमजोर करने के लिए मोदी जी ने राहुल गांधी को अपने आवास पर धरने पर बिठा दिया। सोबतच आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी, same Delhi police that was not allowing CJP to move even 100 meters towards parliament allowed Rahul Gandhi to reach outside PM residence. Do we need any more evidence that Congress BJP is one unit? BJP काँग्रेस एक है, ही लाईन घेऊन आम आदमी पक्षानं काल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली। आता खरं तर जंतर मंतरवरती ज्या पद्धतीनं पोलिसांनी विद्यार्थ्यांच्यावरती अमानुष अत्याचार केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की गृहमंत्री अमित शहा आहेत। अमित शहांचे पोलीस अशा पद्धतीनं वागू कसे काय शकतात? जरी हा प्रश्न शिक्षण खात्याशी निगडीत असला आंदोलनाचा, तरी आता प्रश्न गृह मंत्रालयाबद्दल पण विचारले पाहिजेत आणि तो प्रश्न कालपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी विचारायला सुरुवात करत होते आणि संध्याकाळी जेव्हा त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी हे आंदोलन सुरू केलं त्याच्यानंतर मात्र हा आम आदमी पक्ष विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला। जे आंदोलन आहे ते विद्यार्थ्यांचं आहे आणि या आंदोलनामधले प्रश्न मांडणं हे प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी आहे। आम आदमी पक्षाचे नेते जंतर मंतरवरती जाऊन आले, तसेच काँग्रेसचे सुद्धा काही नेते पवन खेरा, के.सी. वेणुगोपाल, इतर अनेक नेते हे जंतर मंतरवरती जाऊन आलेले होते। आता राहुल गांधी का जात नाही आहेत हा प्रश्न, म्हणजे प्रत्येक वेळी राहुल गांधी कुठे आहेत हा जो प्रश्न अनेकांना पडतो। म्हणजे काल गंमत अशी दिसली की राहुल गांधी आंदोलन का करत नाही आहेत असं विचारणारे लोक अचानकपणे राहुल गांधी आंदोलन का करतायत या निर्णयापर्यंत, म्हणजे त्यांची अशी पलटी जी आहे ती आपल्याला इतक्या कमी वेळामध्ये पाहायला मिळाली। आणि या सगळ्यामध्ये राहुल गांधींचा हेतू काही कॉकरोच जनता पार्टीचं श्रेय हिरावण्याचा, फोकस आपल्यावरती आणण्याचा नाही आहे। लक्षात घ्या, ते देशाचे विरोधी पक्षनेते आहेत। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेससुद्धा या सगळ्याबद्दल आंदोलन करते आहे। छात्रों की गूंज नावाचा कार्यक्रम त्यांनी राजस्थान, उत्तराखंडमध्ये केलेला आहे आणि जे मुद्दे ते मांडतायत ते विद्यार्थ्यांच्या साठीचे आहेत। जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यावरती झालेला लाठीमार हा चुकीचा आहे, संसदेत त्याच्याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे, हे सांगण्यासाठी राहुल गांधी तिथं पोहोचलेले होते। पण अचानकपणे आता आम आदमी पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी जणू लढाई चालू आहे
आणि विद्यार्थी राहिले या सगळ्यामध्ये बाजूला, ही एक नॅरेटिव्ह तयार करण्याची तयारी जी आहे ती एक प्रकारे भाजप आणि गोदी मीडियानं सुरू केल्याचं दिसतंय. काल हा जो सगळा ड्रामा घडला त्याची सुरुवात दुपारी 3:30 वाजता झाली. मल्लिकार्जुन खरगे यांचं दिल्लीतलं जे निवासस्थान आहे, काल त्यांचा वाढदिवस होता. तिथं शुभेच्छा देण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका आणि इतर काही काँग्रेस नेते गेलेले होते. खरगेंनी सकाळीच हे स्पष्ट केलेलं होतं की हा आजचा दिवस जो आहे तो शुभेच्छा स्वीकारण्याचा नाही आहे, विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा आहे. आणि तिथून मग त्या बंगल्यातनं अचानकपणे जेव्हा गाड्या बाहेर पडल्या तेव्हा त्या पंतप्रधान निवासाच्या दिशेनं निघाल्या आणि तिथल्या सिक्युरिटीला पण पहिल्यांदा लक्षात नाही आलं. त्यांना काही समजायच्या आतच काँग्रेस नेत्यांनी तिथं ठिय्या मांडला आणि नंतर एकापाठोपाठ एक काँग्रेसचे नेते, खासदार हे त्या ठिकाणी आंदोलन करायला बसले. सोबत 3:30 वाजल्यापासून जवळपास पुढच्या पाऊण एक तासामध्ये काय नेमकं या आंदोलनाचं करायचं, कारण आंदोलन पंतप्रधानांच्या दारात होतंय. लक्षात घ्या की याची तीव्रता किती आहे, कारण अशा पद्धतीचा पॅटर्न जो आहे तो आपल्या शेजारी देशांमध्ये आपण बघितलेला आहे. जेव्हा नेत्यांच्या घराबाहेर निदर्शनं व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्या दृष्टीनं काही वेगळा पॅटर्न पायंडा जो आहे तो पाडला जाऊ नये यासाठी गृहसचिवांची, त्याच्यानंतर PMOचे मंत्री जितेंद्र सिंह यांची लगबग सुरू झाली. 4:15च्या आसपास ते राहुल गांधींना भेटायला आले. व्हिज्युअल्समध्ये आपल्याला ते एकमेकांशी बोलताना पण दिसले, पण तरीसुद्धा आंदोलन काही संपत नव्हतं. मग नंतर याच जितेंद्र सिंग यांनी ट्विट करून सांगितलं की काय नेमकं झालेलं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की मी राहुल गांधींच्या पर्यंत पोहोचलो, त्यांना विचारलं तुमची मागणी काय आहे, तर ते म्हणाले नीटवरती संसदेमध्ये चर्चा व्हायला पाहिजे, या सगळ्या आंदोलनाच्या बद्दल, पोलिसांनी जी लाठीमार केलेली आहे, जी वागणूक दिलेली आहे त्याच्याबद्दल. तर सरकारचा रिस्पॉन्स असा होता की ठीक आहे, आपण याच्यावरती चर्चा करूयात. पण जेव्हा हे राहुल गांधींना सांगितलं की चर्चा करूयात, त्याच्यानंतर त्यांनी पुढची मागणी राजीनाम्याची केली आणि या सगळ्याबद्दल मग तणाव जो आहे तो वाढत गेला. शेवटी पोलिसांना तिथून राहुल गांधींना उचलावं लागलं. आता हे सरकारचं वर्जन आहे. दुसरी गोष्ट हे लक्षात घ्या, दुसरी बाजू, काँग्रेसचे नेते तिथं आंदोलन सुरू असताना सुद्धा ज्या प्रतिक्रिया माध्यमांना देत होते त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे सांगत होते की विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये राजीनाम्याची मागणी आहे, त्याच्याबद्दल निर्णय जो आहे तो व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे संसदेमध्ये एखाद्या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे, यासाठी रस्त्यावरती आंदोलन करण्याची वेळ यावी, हे आपल्या लोकशाहीसाठी किती दुर्दैवी चित्र आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे दोघेही तिथं हजर होते आणि त्यांना केवळ राहुल गांधी, खरगे म्हणून बघू नका. संसदेमध्ये जेव्हा या पदाचे लोक तिथं असतात तेव्हा त्याचा काही एक प्रोटोकॉल असतो. खूप चांगलं चित्र दिसलं असतं जर स्वतः पंतप्रधान बाहेर येऊन त्यांनी या नेत्यांना रिसीव्ह केलं असतं, त्यांचं काय म्हणणं आहे, किंवा त्यांना आत बोलावून त्या दोघांना त्यांच्याशी चर्चा केली असती. पण आपल्या पंतप्रधानांचा हा इगो जो आहे तो आपण गेल्या काही वर्षामध्ये बघतोच आहोत. आपल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायला तयार नाही आहेत, तर ते इथं विरोधकांना अशी किंमत का देतील. पण मग नंतर पोलिसांनी शेवटी राहुल गांधी आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांना, मग तिथं अखिलेश यादव पोहोचले, सुप्रिया सुळे पोहोचल्या, त्या सगळ्यांना उचलून त्यांनी पोलीस स्टेशनला नेलं आणि ते नेत्यांना अत्यंत वाईट पद्धतीनं दिल्ली पोलीस या नेत्यांशी वागले. स्क्रीनवरती तुम्ही व्हिज्युअल्स बघताय कशा पद्धतीनं देशाच्या विरोधी पक्षनेत्याला पोलीस वागवत होते. प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांनी त्या बसमधून सुद्धा दिल्ली पोलिसांच्या वागणुकीचा निषेध केला. आणि आतमध्ये, आणि ही पण एक गंमत आहे बघा, की ज्यावेळी विरोधी पक्षनेत्यांचं फुटेज असतं त्यावेळी ANI आणि इतर न्यूज एजन्सीचे माईक जे आहेत ते म्यूट होत नाहीत. तिथं सगळं जे काही घडतं आहे ते तुमच्यापर्यंत दाखवलं जातं. पण तीच गोष्ट जेव्हा भाजपच्या नेत्यांची असते, मोदींची असते, तेव्हा मात्र तुमच्यापर्यंत म्युटेड ऑडिओ येतात. हा काय प्रकार आहे? कारण तिथं फार सावधानता बाळगली जाते की काय गोष्टी पोहोचत आहेत तुमच्यापर्यंत वगैरे. तर हा सगळा ड्रामा जो आहे तो काल आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम आदमी पक्षानं त्यांच्या पद्धतीनं आंदोलन करावं. म्हणजे जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं, बरेच लोक असं म्हणत होते की कदाचित कॉकरोच जनता पार्टी ही जी आहे ती आम आदमी पक्षाचंच प्रोडक्ट आहे, असं म्हणून त्यांना बदनाम करणं हे पण चुकीचं आहे. कारण जोपर्यंत तशा गोष्टी दिसत नाही आहेत आणि शेवटी काय तर मुद्दा मांडला जातो आहे कुठंतरी आणि तो मुद्दा पोहोचणं
मी सुरुवातीला पण म्हटलं की हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या हातामध्ये सुद्धा ते राहिलं नाही आहे. ते का मी तुम्हाला सांगतो. 20 जुलैला जेव्हा संसद मार्च होता, त्या दिवशी सकाळी तुम्ही जर सोनम वांगचुक यांच्या जाहीर चिठ्ठीची भाषा बघितली, तर त्याच्यामध्ये सरकारपेक्षा जास्त विरोधकांच्याकडनं अपेक्षा त्याच्यात दिसत होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे आंदोलक त्या दिवशी स्वतः चर्चा करायला सरकारच्या दारामध्ये गेले होते. आणि ते किती वाजता? 11:30-12 वाजताच. खरं तर कुठल्याही आंदोलनामध्ये चर्चेसाठी सरकार तिथं येत असतं. इथं मात्र आपल्याला वेगळं चित्र दिसत होतं. झालं असं की ज्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद देशातल्या तरुणाईनं दिला, त्याच्यानंतर त्या सेंटिमेंटचा अनादर करणं हे आता कॉकरोच जनता पार्टी आणि या सगळ्या लोकांना सुद्धा जड जाऊ शकतं. त्याच्यामुळं कुठंतरी आता त्यांनीसुद्धा या भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जी या आंदोलनाची भावना आहे, जे सेंटिमेंट आहे, ते देशातल्या तरुणाईचं आहे आणि त्याच्याशी कुणीही अशा पद्धतीनं राजकीय लेबलं लावणं म्हणजे एक प्रकारे त्या विद्यार्थ्यांच्या लढ्याचा अपमान आहे. हेच आपल्याला या सगळ्यातनं दिसतंय. काँग्रेस विरुद्ध भाजप शेवटी हे विरोधी पक्षच आहेत आणि जर ते भांडत बसले तर ते भाजपला हवंच आहे. जे भाजप इतक्या बॅकफूटवरती आहे या आंदोलनामुळं, त्याला याच्यामध्ये नसते मुद्दे उपस्थित करण्याची संधी अशा पद्धतीच्या कृत्यांमधून मिळू नये, एवढीच अपेक्षा आपण याच्यामध्ये करू शकतो. आणि म्हणून काँग्रेसनं सुद्धा असं समजायचं कारण नाही आहे की या आंदोलनामुळं सगळा फोकस आपल्यावरती येईल आणि आम आदमी पक्षानं असं देखील बालिश राजकारण करण्याची गरज नाही आहे. शेवटी मुद्दा आणि त्या मुद्द्याशी संघर्ष होत राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आज दिवसभरामध्ये संसदेमध्ये चर्चा होतीये का? आणि त्या संसदेतल्या चर्चेमध्ये सरकारची भूमिका काय समोर येते हे आपल्याला बघावं लागेल. पण काल दिवसभरामध्ये जंतर मंतरवरती उद्धव ठाकरेसुद्धा पोहोचलेले होते आणि महाराष्ट्रातला एक नेता, महाराष्ट्रातला एक मुलगा अभिजित दिपके हा या आंदोलनाचा जेव्हा भाग आहे, तेव्हा महाराष्ट्रातल्या नेत्यांनी मागं राहणं हे काही चालणार नाही. आणि त्याच दृष्टीनं उद्धव ठाकरेसुद्धा काल रात्री तिथं पोहोचले. ज्यावेळी ते पोहोचले त्यावेळी मोबाईलच्या फ्लॅशलाईटमध्ये तिथं त्यांचं स्वागत पण झालं आणि त्यांनी इथून या आंदोलनाच्या बद्दल काही संदेश पण दिला. तो देखील ऐका. तो आप डरिए मत. कल आप आपने जो भी हिम्मत दिखाई है, मैं उसको नमन करता हूँ, सचमुच वंदन करता हूँ. और हम सब साथ हैं. और शायद बहुत सालों के बाद जो हमारा देश का बंटवारा करना चाहते थे बीच में मजहब की दीवार खड़ी कर आज वो सारी दीवारें टूट गई हैं और राष्ट्र की भावनाओं एक है. वन नेशन वन इमोशन. सबकी भावना एक है और उस भावना के साथ हम आपके साथ हैं, रहेंगे और अंत तक लड़ेंगे. सबको धन्यवाद. जय हिंद, जय भारत. त्यामुळं आपण आशा करूयात की देशातले राजकीय पक्ष जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या या लढ्याशी प्रामाणिक राहतील आणि आप विरुद्ध काँग्रेस या फालतू वळणामध्ये हे आंदोलन अडकणार नाही, वाहणार नाही. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.